नमस्कार, मी विजय कते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. उद्या मीरा भाईंदरकरांसाठी ऐतिहासिक दिवस आहे, कारण बहुप्रतीक्षित असं मीरा भाईंदर शहरातली पहिली मेट्रोचं उद्या लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. काशीगावपासून ते दहिसरपर्यंत हा पहिला टप्प्याचा लोकार्पण सोहळा हा उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. गेली 17 वर्ष मीरा भाईंदरकर ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो म्हणजे हा मेट्रो, आणि ही मेट्रो आता उद्यापासून लोकांच्या सेवेत रुजू होणार आहे. काही ठिकाणी अजूनही मेट्रोच्या स्टेशनचं बांधकाम चालू आहे, काम चालू आहे, परंतु मेट्रोच्या प्रशासनांच्या मार्फत असं सांगण्यात आलेलं आहे की लवकरच त्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन ही लोकांपर्यंत आणि ही लोकांच्या सेवेत रुजू होणार. विशेषतः मीरा भाईंदरपासून ते मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी हा 50,000पर्यंत प्रवासी या मेट्रोने प्रवास करेल असा प्राथमिक अंदाज दर्शवला आहे. कुठेतरी याचा परिणाम हा वाहतूक कोंडी होईल आणि वाहतूक कोंडीमधनं ह्या नागरिकांना विशेषतः मीरा भाईंदरकरांना हा दिलासा मिळेल. या निमित्त आज चोख पोलीस बंदोबस्त दिसला. उद्या मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या शहरामध्ये येणार आहे आणि त्यांच्या उपस्थिती हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी सुरक्षेच्या यंत्रणेच्या माध्यमातून आज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. उद्याची रॅली कशी असणार आहे, उद्या त्यांचं येणं कसं असणार, या सगळ्या गोष्टीवरती चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.